तुमच्या माझ्या भावना सारख्या असतात ते लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मुलामध्ये तुम्हाला काय डेव्हलप करायचं आहे, तो पहिला मुद्दा जो आहे पॉझिटिव्ह इमोशन्स. तर पॉझिटिव्ह विचार नाही, पॉझिटिव्ह इमोशन्स. त्याच्या भावना ज्या येतात त्या पॉझिटिव्ह पाहिजे. भावना जर त्याच्या खरोखर सकारात्मक असल्या तर त्याचे 2-3 गोष्टी आपोआपच निघून जातात. कोणत्या निघून जातात माहिती का? द्वेष करणे, मत्सर करणे, जळफळाट करणे. पण आपला आगाऊपणा कसा आहे, तुला 93 पडले, अरे त्या निलेशला तर 94 पडले, गेला काट्याचं 93 गड्ड्यात. आपण कमी आगाऊ नाही बरं का, ध्यानात ठेवा. मी बोलताना इथून याच्या तरी बोला मुळात कीर्तनकार आहे, ध्यानात ठेवा. आपण कमी आगाऊ नाही. आणि तो मुद्दा शेवटी येणार. पॉझिटिव्ह इमोशन्स डेव्हलप करण्याकरता तुम्ही जे मिळालं त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान मिळवलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून त्या मुलाला सांगितलं, वाह 93% किंवा 63%, अबे लगा माझं तर 2 वर्षात मिळून नव्हतं. कारण आपण आपल्या मार्कलिस्ट पाहतच नाही, त्या काट्याच्या मागं लागत असताना. आणि ज्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह इमोशन्स मिळवायला सुरुवात कराल त्यावेळेस त्या मुलामध्ये एक निर्माण होईल भावना, आणखी तर म्हणतात कृतज्ञता. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी हे केलं, याच्याबद्दल आपण त्याचे काहीतरी कृतज्ञ आहोत, अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे, पॉझिटिव्ह इमोशन्स. दुसरा जो आहे तो भाग एंगेजमेंट, म्हणजे आपल्या ध्येयाशी संलग्न असणे, हे महत्वाचं आहे. आणि ध्येय जे की नाही, एकदम एव्हरेस्टवर जायचं नाही पाहिजे. पहिले मी आपल्या गावाच्या बाजूला टेकडी चढतील, मग 2-4 महिन्यांनी कळसुबाईला जाईल, मग 3-4 महिन्यांनी मी पुन्हा तिकडे कुठे कांचनजंगाला जाईल, आणि नंतर 10-12 वर्ष मी एव्हरेस्टला जाईल. एकदमच ध्येय मोठं झालं. तुला डॉक्टर व्हायचं आहे, आता या काट्याला समजत नाही डॉक्टर व्हायचं म्हणजे काय करायचं, नीट काय असते, सीट काय, CET काय असते, नेमकं करायचं का काही समजत नाही. एंगेजमेंट म्हणजे जो आपल्याला ध्येयाचा भाग दिलेला आहे त्या ध्येयाच्या भागाला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये तोडणं आवश्यक. भाई आज इतना कोर्स कर डालो, खचा, जास्त वाचायचं नाही, जास्त करायचं नाही. कोट्यातली गंमत तुम्हाला सांगतो. आम्ही ज्या गेलो ते पॅरेंट मीटमध्ये ते प्राध्यापक काय म्हणत, खरोखर म्हणजे IIT झालेले लोक असतात, तो काय म्हणून माहिती आहे का, सर व्हेरी सिंपल. सिंपल बस रोज का अभ्यास जो है ना वो कर डालने का, बस जितना पढ़ाया उतना देखने का. इतकं पढवतात ते की ते पाहण्यात जात नाही पोरांना. म्हणजे एक वाक्य सांगितलं, रोज का उतना करणे का. एंगेजमेंट लक्षात ठेवा. त्याला सकाळी सांगायचं की कालचं तुझं झालेलं ते विचारलं ते सकाळी त्याला आपल्याला आज काय करायचं ते पाहून ठेव, म्हणजे आपण नंतर संध्याकाळी ते पाहू. इतकं एक फक्त पाहायचं. झाला नाही झाला, पिक्चर पाहून आले तुम्ही तो ओके. पण एंगेजमेंट ज्या येतात त्या मोठ्या एमच्या ठेवायच्या नाही, छोट्या छोट्या तुकड्यामध्ये ठेवायच्या. तिसरा जो आहे तो रिलेशनशिप. रिलेशनशिप म्हणजे संवाद, नातेसंवाद. आजकाल काय झालं सर माहिती, घरामध्ये माझ्या जवळचे अनुभव तुम्हाला सांगतो मी. हे सांगितलं तुला लक्षात येईल. शाळेमध्ये शिकलेला मी असताना माझ्याबरोबर एक कोळेकर परिवार होता. ते सर शिक्षक होते शाळेमध्ये. त्यांचे मुलं इतके मोठे झाले, आता दोघे सुपरिटेंडेंट इंजिनियर म्हणून रिटायर झाले सर. मी त्याच्या घरी गेलो नागपूरला. आता जांभोरा म्हणून ते तुम्हाला गाव माहिती, चंद्रपूरचा 5 नदीवरचा पूल बांधला की नाही, त्या पुलाचं डिझायनिंग आमच्या पठ्ठ्यानं करेल. त्याचा सत्कार झाला आता मध्यंतरी, अतिशय मोठा माणूस. आणि मी त्याच्या घरी बसलो 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा घंटा. त्याची मुलगी वर्क फ्रॉम होम करत होती आणि त्याची खूप इच्छा पठ्ठ्याची की त्या पोरीने आणून मला भेटा. पण मी असं दाढी वाढेल, आपलं ते नागपुरातलं आणखी वेगळं ध्यान असेल, ती वाटे कोण बसायचं, काय बोलायचं, आपल्या बापाचा मित्र. ओल्ड इज गोल्ड आपण म्हणतो, ओल्ड इज गोल्ड नाही, ओल्ड इज व्हाईट. गांधी याची तकमक मला दिसे. ती पोरगी काही येईना, आलीच नाही. पहिल्या भटक्यात आलीच नाही. आता दुसऱ्यांदा गेलं तर आधी भेटा झाली. पण यानं काहीतरी कान टोचले असतील. पण ही आपल्या घरातली गोष्ट होते. आणि तो अभ्यास करू राहिला. आणि आबाला काय, आबा उठलं सुटलं गाव येतात गावात. आबा आज शेतीत मेला आणि तुमच्यासाठी, आबाला काय, आबाला काय. अरे आबामुळे आपण इथे जाण्यात आलं पाहिजे. हे जाणार घ्या. नातेसंबंध कसे तुटले, एकच लेकरू आहे त्याच्यामध्ये मामा नाही, एकच पोरगी आहे त्याच्यामुळे आत्या नाही, मेले सगळे.